नमस्कार. खंड 26वा द्रोणपर्व भाग पहिला. आपण आज ऐकतोय अभिमन्यू वधपर्व भाग 40वा. धृतराष्ट्र संजयाला म्हणतोय, अरे संजया, खरंच कौतुकास्पद आहे नाही का, की वैभवात वाढलेला, आरामशीर जगलेला पंडूंचा नातू युद्धात एवढं शौर्य गाजवत होता. तो युधिष्ठिराच्या सैन्याचा मेरुमणीच ठरला होता. इतक्या लहान वयात ह्याची करावी तेवढी तारीफ कमीच पडेल. आता मला सांग संजया, त्याच्या तोलामोलाचा एक तरी योद्धा पांडवांच्या गटात तुला दिसला का रे? संजय म्हणतोय, युधिष्ठिर, भीमसेन, शिखंडी, सत्यकी, नकुल, सहदेव, विराट, द्रुपद, दृष्टकेतू आणि त्यांच्या सेना कौरवांवर चाल करून जातात त्या मार्गानेच अभिमन्यू गेला होता. तो धडाका पाहून तुझ्या सैन्याने माघार घेण्यास सुरुवात केली होती, परंतु सिंधचा राजा आणि तुमचे जावई जयद्रथ त्यांना अडवतात. महान धनुर्धारी वृद्धाक्षत्र त्याची दैवी आयुध वापरत पांडवांना अडवू लागला होता. धृतराष्ट्र म्हणतो, मला वाटतंय अरे संजया, ते एक मोठंच आव्हान सिंधच्या राजाने आपणहून घेतलेलं होतं. मला त्याचं कौतुक वाटतं. आता मला सांग, त्या माझ्या जावयाने कोणता मोठा पराक्रम केला रे त्या युद्धात? मला सांग, त्यांनी कोणतं तप केलं होतं आणि कोणते यज्ञ केले होते ज्यामुळे त्याला पांडवांशी 2 हात करण्याची हिंमत प्राप्त झालेली आहे? संजय सांगायला लागतो, एकेकाळी जेव्हा पांडव वनात राहत होते तेव्हा तुझ्या या जावयाने द्रौपदीची कळ काढली होती. तो तिला पळवून नेऊ पाहत होता. तेव्हा त्याला भीमाने आणि अर्जुनाने पकडून त्याची निर्भत्सना केली होती. त्यामुळे विलक्षणपणे जयद्रथ संतापला होता आणि पांडवांचा सूड उगवण्यासाठीच तो महादेवाची तपस्या करू लागला होता. मोठं वैराग्यपूर्ण असं तप तो करत राहिला. उपोषणामुळे त्याच्या अंगाच्या काड्या झाल्या होत्या. कठोर तप केल्यामुळे त्याला एकदाचे महादेव प्रसन्न होतात आणि विचारतात की तुला काय पाहिजे? जयद्रथ त्यांच्याकडे एकच वर मागतो की तो पांडवांच्या मरण्यास कारणीभूत व्हावा. त्याला महादेव वर देतात की अर्जुन सोडून बाकीच्यांना तू मारू शकशील. ते त्याला स्वप्न पडलेलं होतं. प्रत्यक्ष महादेवाचं दर्शन त्याला झालेलंच नव्हतं. त्यानंतर तो समजतो की त्याच्यावर महादेवांची कृपा आहे आणि त्या समजुतीखाली तो पांडवांना आव्हान देत असतो. त्याच्या उत्तेजनामुळे त्याचे क्षत्रिय युद्धासाठी तयार होतात. अशा रीतीने तुमच्या जावयाने ते आव्हान स्वीकारलेलं होतं. तो त्याची फौज घेऊन पांडवांच्यावर चाल करून जातो जिथे युधिष्ठिर होते. इथे आपण 40वा भाग संपवणार आहोत. भाग 41वा. संजय पुढे सांगतो की अहो राजन, आपण मला विचारत होतात की जयद्रथाच्या हिंमतीबाबत. ते सांगतो, नीटपणे ऐका. त्याचा रथ सर्व प्रकारच्या आयुधांनी सज्ज होता. त्याच्या ध्वजावर जरीमध्ये काढलेली वराह मुद्रा होती. त्याच्या डोक्यावर पंखे बसवलेले होते जे त्याला वारा घालत असत. ते राजा असल्याचं चिन्हही समजलं जात होतं सिंधमध्ये. त्याच्या रथावर नक्षीकाम केलेलं होतं आणि त्यात रत्न, माणकं असे मौल्यवान खडेही बसवलेले होते. त्यांच्याकडे शस्त्रशास्त्र साठा विपुल होता. चक्रव्यूहात त्याची नेमणूक होती, जिथून अभिमन्यू आत शिरला होता. आता सांगतो पुढे काय झालं आहे ते. तो सत्यकीला 3 बाण मारतो, दृष्टद्युम्नाला 60 बाण मारतो, वृकोदराला 8 बाण मारतो, द्रुपदाला 5 आणि शिखंडीला 10 मारतो, कैकेयांना 5 मारतो. जयद्रथ द्रौपदीच्या 5 मुलांना प्रत्येकी 3-3 बाण मारतो. युधिष्ठिराला तर तो 70 बाण मारतो. ते फारच कौतुकास्पद झालेलं होतं. पांडवांच्या सैन्यावर तो बाणांचा वर्षाव करतो आणि त्याच्यात कित्येक जण मरतात. युधिष्ठिर त्याचा तीरकमठा मोडून टाकतो. जयद्रथ नवीन धनुष्य घेतो आणि युधिष्ठिराला 10 बाण मारतो. भीम त्याच्या लोखंडी भारी भक्कम बाणाने त्याचं धनुष्य आणि घोडे बाद करतो. जयद्रथ आणखीन एक धनुष्य घेऊन भीमाचा ध्वज पाडतो. भीम सत्यकीच्या रथात चढतो. ते पाहून जणू आपण जिंकलेलो आहोत अशा थाटात तुझे सैनिक आनंद व्यक्त करत असतात. तो एका हाताने पांडवांना अडवत असतो, त्याचं कौतुक होतं. मत्स्य, पांचाल, केकया, पांडव त्याला हटवण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु त्यातना त्याच्यात यश येत नव्हतं. द्रोणांनी तयार केलेलं चक्रव्यूह तोडण्याचा प्रयत्न सगळ्यांना
जयद्रथ अडवत होता त्याला ते करता येत होतं, कारण त्याला महादेवाचा वर प्राप्त झालेला आहे असा त्याचा समज होता. त्याबद्दल मी तुला आधीच सांगितलेलं आहे. इथेच आपण 41वा भाग संपवणार आहोत. भाग 42. संजय पुढे सांगत असतो की जसे सिंधचे राजा पांडवांचं आक्रमण अडवतो, त्यावेळी जे युद्ध होतं त्या दोघा पक्षात ते फार भीषण होतं. तो अजिंक्य अभिमन्यू कौरवांच्या सैन्यात असाच फिरत होता जसा एखादा देवमासा सागरात स्वच्छंदपणे विहार करत असतो. त्याच्या बाणांच्या पावसाने कौरवांचं सैन्य बेजार झालं होतं. त्याला तुझ्या सैन्याने चहूबाजूनी धरलेलं होतं, परंतु त्याला त्याची भीतीच वाटत नव्हती. ते पाहून अभिमन्यूचा सारथी त्यांचा रथ वेगळ्याच रणक्षेत्रात घेऊन जातो. तो कौरवांचा घेराव कसा तोडतो ते खरंच पाहण्यासारखं होतं. सगळे आकाशात बसलेले ते पाहून त्यांच्या सारथ्याचंच कौतुक करतात. अभिमन्यूची आघाडी पाहून चिडलेला महाबली राजा वसतीय त्याला आव्हान देतो. वसतीय अभिमन्यूला बोलतो, जोवर मी आहे तोवर तुला मी जाऊ देणार नाही. असं तो बोलत असताना अभिमन्यू त्याच्यावर जोराने मोठ्या बाणांचा वर्षाव करतो आणि ते बाण वसतीयाच्या चिलखतातून आरपार जाऊन त्याच्या अंगातून बाहेर पडतो. त्याबरोबर वसतीय जमिनीवर कोसळतो आणि तो मरतो. वसतीय मेला हे कौरवांना समजतं, त्यामुळे त्याचे चाहते अनेक क्षत्रिय भयंकर संतापतात. ते अभिमन्यूचा वध करण्याचं ठरवतात. त्यानंतर एका बाजूला अभिमन्यू आणि दुसऱ्या बाजूला ते क्षत्रिय असं युद्ध सुरू होतं. फाल्गुनीचा मुलगा ते आव्हान सहजपणे स्वीकारतो. तो त्या मोठ्या क्षत्रियांचे हात पाय तोडून टाकतो. सगळीकडे त्यांचे अवयव विखुरलेले दिसत होते. तो हत्याकांड तर ना फार भीषण होतं. जे एकेकाळी मोठे योद्धे म्हणून नावाजलेले होते ते सगळे आत्ता तिथे मरून पडलेले दिसत होते. त्यांच्याबरोबर त्यांचे घोडे, हत्ती, सारथी असे सगळेच जण मरून पडलेले दिसत होते. जेव्हा तो त्याचं धनुष्य घेऊन स्वतःभोवती फिरत फिरत बाणांचा वर्षाव करत असे, त्यावेळी तो बाणांच्या झुंडीमुळे दिसतच नसायचा. 42वा भाग आपला संपलेला आहे. 43वा भाग आपण सुरू करतोय. संजय पुढे सांगतोय की प्रतिस्पर्ध्यांचा जीव मारत तो अर्जुनाचा मुलगा जो स्वतः यम बनला होता, त्याची ताकद इंद्रासारखी झाल्यासारखी वाटत होती. कौरवांची धांदल त्याने उडवलीच होती, त्यामुळे तो विशेष तेजस्वी दिसत होता. तो सत्यश्रवाला पकडतो. ते पाहून तुझे कित्येक योद्धे त्यांची विविध आयुध घेऊन त्याच्यावर चाल करतात. त्यांना अभिमन्यूला ठारच मारायचं असतं. त्यांच्यात चढाओढ लागते, पहिला कोण अभिमन्यूला मारण्यासाठी जाणार. ते सगळेच एकत्रितपणे त्याच्याकडे जातात. ते असं दिसत होतं की जसं देवमाशांवर अनेक छोट्या माशांनी हल्ला करावा आणि देवमाशांनी त्यांना सहजपणे मारून टाकावं. त्यावेळी मद्र देशाचा राजपुत्र रुख मराठा आपल्या फौजांना सांगतो, अरे मर्दानो, त्याला भिवू नका. तो तुमचं काही वाईकडं करू शकणार नाही. मी त्याला जिवंत पकडणार आहे. तसं बोलून तो रुख मराठा अभिमन्यूवर चालून जातो. अभिमन्यूला तो दोनही हातांनी प्रत्येकी 3 बाण असे मारतो की अभिमन्यू त्याचे दोनही हात छाटून टाकतो. त्याचं डोकं असं उडवतो की त्याचे डोळे बाहेर येतात आणि रुख मराठा मरतो. जो त्याला ठार मारण्याच्या गोष्टी करत होता ना, तोच आता मेला होता. ते पाहून सल्ल्याचा पराक्रमी मुलगा ते आव्हान घेण्यासाठी पुढे होतो. त्याचे अनुभवी योद्धे अभिमन्यूला धरतात. ते पाहून दुर्योधनाला आनंद होतो. ते राजपुत्र अभिमन्यूवर बाणांचा असा काही वर्षाव करतात की त्यात तो दिसेनासाच होतो. ते असंख्य बाण त्याला सर्वांगाला टोचत असतो, म्हणून तो फार रागावतो. त्यावेळी तो गंधर्व अस्त्र वापरतो आणि त्यामुळे भ्रम उत्पन्न होतो. ते अस्त्र अर्जुनाने गंधर्व राजा तुंब्रू यांच्याकडून मिळवलेलं असतं. त्यांना समजेनाच की अभिमन्यू कुठे आहे, असा त्या भ्रम अस्त्राचा प्रभाव होता. जिथे पाहाल तिथे त्यांना अभिमन्यू दिसत होता, त्यामुळे त्यांचा गोंधळ उडत होता. त्या राजपुत्रांचे बाण भलतीकडेच जात होते आणि त्याचा फायदा अभिमन्यूला होत होता. तो त्यांचं शिरच्छेद करत होता. त्या 100 राजपुत्रांना तो यमाच्या घरी पाठवतो. ते पाहून दुर्योधनाला काळजी वाटायला लागते की आता ह्याचं काय करायचं. त्याला अभिमन्यूचा बाण लागतो. तो युद्धातून दूर होतो. अभिमन्यू वध पर्व भाग 43वा इथे आपण संपवणार आहोत.
भाग 44. धृतराष्ट्र संजयाला म्हणतो की तू मला ती एक विरुद्ध अनेक प्रसंगाची माहिती सांगितलीस, ती खरंच फार रोचक आहे. त्या लहान मुलाचं धाडस, त्याची हिंमत सगळेच कुरू घराण्यासाठी अभिमानाचं आहे. ते आपल्याला लोकांसाठी खर्च झाले त्याचं मला अतीव दुःख होतं आहे. त्यात मला विशेष आश्चर्य वाटत नाही आहे, कारण चांगुलपणा आणि पावित्र्य सांभाळणाऱ्यांच्यामध्ये अशी अचंबित करणारी कुवत असते असं समजलं जातं. दुर्योधन मार खातो, त्याचे 100 राजपुत्र मारले जातात. त्यानंतर काय होतं ते मला आता सांग. कौरवांच्या तोंडचं तर पाणी पळालेलंच होतं, कंठ तर सुकलेलेच होते, त्यांच्या सर्वांगाला घाम फुटलेलाच होता. आता त्यांचा धीरही सुटला होता आणि ते माघार घेण्याचं ठरवतात. त्याचे जखमी भाऊबंद तिथेच टाकून ते रणभूमी सोडून जाण्याचं ठरवतात. त्यांच्या घोड्यांना वेगाने ते रणांगण सोडण्यासाठी घोड्यांना चाबूक मारत असतात. त्यांचे घोडे वेगाने पळू लागतात. ते दृश्य पाहून द्रोण, त्यांचा मुलगा अश्वत्थामा, कृप, कर्ण आणि दुर्योधन स्वतः, कृतवर्मन, शकुनी अभिमन्यूला कायमचं नष्ट करण्यासाठी त्याच्याकडे जायला लागतात. परंतु ते सगळे परत मार खाऊन येतात, कारण अभिमन्यूचा जोर फार होता. फक्त एकच कौरव लक्ष्मण, जो सुद्धा ऐशा आरामात वाढलेला असतो, तो बेडरपणे अभिमन्यूवर जातो. लक्ष्मण दुर्योधनाचा मुलगा असल्यामुळे त्याला त्याची काळजी वाटायला लागते. ते सगळे त्यात सामील होतात आणि पुन्हा एकदा अभिमन्यूवर ते बाणांचा पाऊस पाडायला लागतात. अभिमन्यू त्यालासुद्धा पुरून उरतो. चवताळलेल्या हत्तीसारखा तो आता झालेला होता. त्याच्यापुढे कोणी टिकतच नव्हतं. लक्ष्मण गंधर्वांसारखा सुंदर होता. अभिमन्यू लक्ष्मणाचे दोनही हात जखमी करतो. अभिमन्यू त्याला म्हणतो की आता हे जग चांगलं पाहून ठेव, कारण तू जास्त काळ इथे नसशील. अभिमन्यू एक लांब पल्ल्याचा बाण त्याच्या मानेवर असा मारतो की त्याचं मुंडकं तुटून पडतं आणि तो सुंदर चेहरा नामशेष होतो. ते पाहून तुझे सैनिक हळहळ व्यक्त करतात. सगळ्यांना फार वाईट वाटतं. आपल्या प्रिय पुत्राचा अशा प्रकारे मृत्यू होण्याने दुर्योधनाला दुःख आणि संताप दोन्हीही होतात. त्याला कळतच नाही की आता याचं काय करायचं. तो मोठ्यांदा सगळ्या क्षत्रियांना आवाहन करतो, याला ठार मारा, आता वेळ खूप झालेला आहे. त्यानंतर कृप, कर्ण, अश्वत्थामा, बृहद्वल, कृतवर्मन, रुधिकाचा मुलगा असे 6 जण अभिमन्यूला वेढा घालतात. त्याच्यावर बाणांचा वर्षाव करू लागतात. अभिमन्यू त्यांच्यावर तितक्याच जोराने वार करू लागतो. जयद्रथ, कलिंग, निषाद, कृथ त्यांच्या हत्ती दलाच्या मदतीने त्याचा रस्ता अडवतात, त्यांची कोंडी करतात. अभिमन्यू ते हत्तीदल मारून टाकू लागतो. इतर काही द्रोणांच्या नेतृत्वाखाली त्याच्यावर हल्ला करतात. अभिमन्यू कृथाचे हल्ले यशस्वीपणे उलटवतो. अर्जुनाचा मुलगा त्यांचे प्रत्येकाचे कित्येक योद्धे मारून टाकतो. कृथाचा मुलगा मोठा विद्वान होता, तो मारला जातो. ते पाहिल्यावर इतर योद्धे तर तिथून पाय काढताच घेतात. इथेच आपण 44वा भाग संपवणार आहोत. भाग 45. धृतराष्ट्र संजयाला म्हणतो की युद्धातून न हटणारा सुभद्रेचा मुलगा आपल्या विवाहात घुसल्यानंतर त्याच्या कुणाला शोभेल असं कर्तृत्व दाखवत होता आणि आपले वीर काय करत होते. संजय सांगतोय, आपल्या विवाहात घुसल्यापासून तो कौरवांना भारीच जात होता. त्याला एकटं पाडण्यात जयद्रथाला थोडंसं यश आलं होतं, कारण तो इतर पांडवांना त्याला मदत करण्यापासून दूर ठेवत होता. एकट्या अभिमन्यूवर द्रोण स्वतः, रुधिकाचा मुलगा, कृतवर्मन, कर्ण, अश्वत्थामा, कृप डाव लावून बसले होते. एवढं करूनही अर्जुनाचा मुलगा त्यांना आटपत नव्हता. तो सगळ्यांना कित्येक बाण वर्मी मारून बधीर करत होता. त्यांची लढण्याची क्षमता तो कमी करत होता त्याच्या विषारी बाणांनी. कोणाला 6 बाण, कोणाला 5 बाण, कोणाला 20 बाण असं तो मारत होता आणि त्यांना सतत जखमी करत होता. त्याच्या बाणातील विष जसं त्यांच्या अंगात भिनत होतं, त्यांची लढण्याची क्षमता कमी कमी होत होती. अश्वत्थामाला तो 20 बाण मारतो. मोठ्या लांबड्या बाणाने तो घोड्यांना जखमी करत होता. तसंच हत्तींना सुद्धा तशाच बाणाने बधीर करत होता. त्याच्या बाणातील विष लक्ष्याला मारत नव्हते, परंतु बधीर करत होते. अभिमन्यू रथाच्या सारथ्यांना सुद्धा तशाच बाणाने बधीर करत होता. बधीर झाल्यामुळे त्या योद्ध्यांचे नेम चुकत होते. ते करत असताना तो वृंदारकाचा वध करतो. अशा रीतीने तो अर्जुनाचा मुलगा
त्याच्या विरोधकांचा पराभव करत असताना द्रोणाचा मुलगा अश्वत्थामा त्याला 20 बाण मारतो. त्यामुळे क्षणभर अभिमन्यू थोडासा डगमगतो आणि पुन्हा स्वतःला सावरून ताबडतोब त्याला 70 बाण मारतो. त्याला काही वेळासाठी तरी बाद करतो. तरीही अश्वत्थामा काही झालं नाही अशा मैनक पर्वताप्रमाणे रणांगणात उभा होता. अशा रीतीने ते युद्ध होत होतं. कर्ण 22 बाण मारतो, कृतवर्मन 4, बृहद्वल आणि कृतवर्मन प्रत्येकी 4. ते सगळेच बाण अभिमन्यू उलटवत असतो, त्यामुळे त्याला इजा होत नसते. कोसलचा राजा अभिमन्यूच्या छातीत बाण मारतो, ते उलटवले जातात. त्यावर अभिमन्यू त्याचे घोडे आणि सारथी बाद करतो. त्याचे घोडे मेल्यामुळे तो कोसलचा राजा तलवार घेऊन खाली उतरतो आणि अभिमन्यूचं डोकं उडवण्याचा प्रयत्न करतो. पण ते त्याला जमत नाही. अभिमन्यू त्याच्या छातीत बाण मारून त्याला बाद करतो आणि तो मरून पडतो. ते पाहून कौरवांसाठी लढणारे 10,000 राजे त्यांच्या शस्त्रानिशी पळून जातात. जाताना ते दुर्योधनाला शिव्या घालत असतात. कोसलचा राजा बृहद्वल मारल्यानंतर अभिमन्यूचा जोर आणखीनच वाढतो. भाग 46. संजय पुढे सांगतो की अभिमन्यू पुन्हा कर्णाला त्याच्या विषारी बाणांनी जखमी करतो. त्यामुळे तो फार रागावतो. कर्णसुद्धा त्याला बाण मारतो. अभिमन्यूचं सगळं शरीर बाणांनी भरलेलं होतं. त्याच्या बाणाने कर्णसुद्धा त्याच्या रक्ताने भरलेला होता. ते क्षत्रियांना भूषणावह समजलं जातं. दोघेही तशात फारच सुंदर दिसत होते. त्यानंतर अभिमन्यू कर्णाचे 6 सल्लागार ठार करतो, जे त्याला युद्धाबाबत सल्ला देत असतात. त्यांचे घोडे मारतो, सारथ्यांना सुद्धा घायाळ करतो. इतर योद्धे जे त्याच्याभोवती वेढा घालून होते त्यांना बाण मारून घायाळ करत असतो. त्यामध्ये मगधचा राजा अश्वकेतू, भोजराजा मर्तिकावत, दुःशासनाचा मुलगाही होता. दुःशासनाचा मुलगा सुद्धा त्याला काही बाण मारतो. त्यावर अभिमन्यू जोराने ओरडून त्याला म्हणतो, तू युद्ध सोडून जा तुझ्या पित्याप्रमाणे, पण जर तू लढत राहिलास तर माझ्या हातून तुझी सुटका होणार नाही. असं बोलून तो त्याला 10 बाण मारतो, परंतु त्याच वेळी अश्वत्थामा ते बाण मध्येच तोडतो. अभिमन्यू अश्वत्थाम्याला सोडतो आणि सल्ल्याकडे वळतो. त्यानंतर तो सल्ल्याचे घोडे बाद करतो, त्याचे सारथीसुद्धा मारतो. सल्य दुसरा रथ घेतो. त्यानंतर अभिमन्यू कौरवांचे 5 योद्धे मारतो. त्यांची नावं अशी आहेत: शत्रुंजय, चंद्रकेतू, महराग, सुवर्णा आणि सूर्यभास. त्यानंतर तो शकुनीला घायाळ करतो. शकुनी दुर्योधनाला म्हणतो, ह्याला एकेकटा कधीच मारू शकणार नाही, त्यासाठी काहीतरी कपट हे केलंच पाहिजे. सरळ युद्धापेक्षा वाकडं युद्ध करावं लागेल. त्याच्यावर आपण एकत्रपणे अंगची लढाई करायला पाहिजे. बाणांच्या लढाईत हा आपल्याला भारीच जाणार. त्याकरता द्रोणांचा आणि कृपांचा सल्ला घे. ते विचारतात, ह्या तरुण योद्ध्यात काही दोष आहे का? कर्ण म्हणतो, त्यात काहीही दोष दिसत नाही आहे. त्याच्या बाणांमुळे मला फार त्रास होतो आहे, पण मी त्याचं कौतुक करण्यापासून राहू शकत नाही. त्याची चपळता कमालीची आहे. मला त्याचा हेवा वाटतोय. ह्याच्या युद्ध कौशल्यात अजिबात दोष आढळत नाही. त्याच्या आणि त्याच्या पित्यात मला काही फरकच दिसत नाही आहे. पुढे तोच सांगतोय की त्याच्या बाणांमुळे मला फार त्रास होत आहे, तरीही मी युद्धात उभा आहे, कारण मला ते करावं लागत आहे. माझा नाईलाज आहे. ते कर्णाचं ऐकून द्रोण स्मित करतात आणि हळूच त्याला म्हणतात, अभिमन्यू तरुण आहे, त्याच्या अंगात भरपूर जोश आहे. त्याचं चिलखत त्याच्या पित्याने स्वर्गातून आणलेलं आहे. मी त्याच्या पित्याला युद्धात कसं चिलखत असावं ते शिकवलेलं आहे. ते तुला माहीत नाही, म्हणून तू त्रास करतो आहेस. पुढे द्रोण अभिमन्यूला कसे मारायचं ते सांगतात. तू त्यांचं धनुष्य तोड, घोडे मार, त्याचे सारथी मार. ते जमलं तर पुढचं पाहू, कारण त्याला बाणाच्या युद्धात हरवणं देवांना सुद्धा जमणार नाही, हे लक्षात घ्या. ते समजल्यानंतर कर्ण अभिमन्यूचं धनुष्य आणि कृतवर्मन घोडे मारतो. कृप त्याचं सारथी मारतो. इतर त्याच्यावर सतत बाणांचा वर्षाव करत राहतात. त्यामुळे त्याच्या हालचाली आता मंद होतात. ते 6 जुने जाणते त्या नवतरुणाच्या मागे जसे लांडगे सिंहाच्या बछड्याच्या मागे लागावेत तसे लागलेले होते. तो तरुण तरीही हार मानत नव्हता. त्याच्या कुळाला हार मानणं माहितीच नसावं. ते कुळ लढत राहणारच होतं. आता तो धनुष्य नाही, रथ नाही असा त्यांच्यामध्ये होता आणि ते त्याच्या भोवती त्यांच्याच रथातून वार करत होते.
संजय आता कळवळून बोलतोय, अहो राजन, ते धर्मयुद्ध होत नव्हतं. युद्धनीतीच्या विरुद्ध सगळं होत होतं. अभिमन्यू आता तलवार घेऊन लढण्यासाठी तयार होता. त्याचा सुंदर चेहरा आणखीनच तेजस्वी दिसत होता. एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात ढाल होती. असा तो आकाशात उंच उडी मारतो. त्या विद्येला कौशिका असं म्हणतात, ती त्याला येत होती. तिचा उपयोग तो आता करणार होता. आता तो आकाशात गरुडासारखा वाटत होता. दोनही हात पसरून तो खाली येत होता. तो कोणावर उतरेल त्याची भ्रांत त्या 6 जणांना पडली होती. कारण ज्याच्यावर तो पडेल तो मेलाच म्हणून समजावं. ते द्रोणासकट सगळेजण त्याच्याकडे चिंतातुरपणे पाहत होते. द्रोण कर्णाला सांगतात, तू त्याची ढाल त्याच्या हातातून पडेल असं शरसंधान कर. ते स्वतः अभिमन्यूच्या तलवार धरलेल्या मुठीवर बाण मारतात. त्यामुळे तलवारीचं पातं त्याच्या मुठीतून सुटतं. कर्ण ढाल उडवतो आणि आता खरोखरच अभिमन्यू निशस्त्र झाला होता. तो जर जमिनीवर पडला तर त्या धक्क्याने मरेल असे तो समजत होते, पण तसं होत नाही. अभिमन्यू अलगदपणे जमिनीवर उतरतो. अभिमन्यू उतरल्याबरोबर तिथे पडलेल्या एका रथाचं चाक उचलतो आणि ते शस्त्रासारखं गोल गोल फिरवू लागतो. ज्यामुळे आम्हाला त्याच्या मामाची आठवण येते, जेव्हा तो त्याचं सुदर्शन चक्र फिरवतो. त्याच्यावर मारलेले बाण त्या चाकाच्या गोल फिरण्याने उलटवले जातात. अभिमन्यूचे डोळे लाल दिसत होते. ते 6 जण त्याच्या रथाच्या गोल फिरण्याच्या त्रिज्या लहान करतात आणि त्याला त्यात ते बंद करण्याचं ठरवतात. अभिमन्यू फारच भयंकर झालेला दिसतो. त्याची आता द्रोणांना सुद्धा भीती वाटू लागते, कारण त्यांचं मन त्यांना सांगत असतं की ते धर्मयुद्ध करत नाही आहेत, कपट होत आहे आणि त्याचा जाप त्या सगळ्यांना, धनंजयाला आणि कृष्णाला द्यावा लागणार आहे याच युद्धात. अभिमन्यू जोरजोराने गर्जना करत असतो. त्यात आव्हान होतं. तो शरण येणाऱ्यांपैकी नव्हता. तो क्षत्रियांचं मरण स्वीकारणारा होता. त्या कपटी 6 जणांच्या मधोमध तो तेजस्वी चमकत होता. त्याचं सगळं अंग रक्तानेच भरलेलं होतं. इथेच आपण 46वा भाग संपवूयात. 47वा. संजय पुढे सांगतो, तो सुभद्रेचा मुलगा, तो अतिरथ, त्या हातातील चाकांमुळे दुसरा जनार्दनच वाटत होता. त्याचे सुटलेले केस वाऱ्यामुळे उडत होते, तेव्हा ते त्याच्या देखणेपणात भरच घालत होते. तो देवांसारखाच दिसत होता. सगळं अंग रक्ताने भरलेलं होतं, तरीही त्याचा जोश यत्किंचितही कमी झालेला वाटत नव्हता. त्याच्या हातातील गर गर फिरणारे ते रथाचं चाक त्या 6 जणांच्या चिंतेचाच विषय झाला होता. त्या चाकाचे शतशः तुकडे कसे करायचे त्याचा ते विचार करत होते. अभिमन्यूला तिथे एक पडलेली गदा दिसते आणि त्याला वाटतं की त्या चाकापेक्षा ती गदा जास्त चांगलं शस्त्र ठरेल. त्या विचाराने तो ते चाक टाकतो आणि ती गदा उचलतो. ती गदा घेऊन तो अश्वत्थाम्यावर जातो. अश्वत्थामा त्याच्या रथातून खाली उडी मारतो आणि लांब पळतो. अभिमन्यू त्याचे घोडे मारतो. अभिमन्यूला सर्वांगाला बाण लागलेले असल्यामुळे तो एखाद्या साळुंकीसारखा दिसत होता. अभिमन्यू शकुनीच्या भावावर कालकेयावर जातो. त्याला आणि त्याच्या 6 गांधार सैनिकांना कंठस्नान घालतो. त्यानंतर तो 10 रथी मारतो, जे ब्रह्मवसतीय वंशाचे होते. त्यानंतर 10 मोठे हत्ती मारतो. असं करत करत तो दुःशासनाच्या मुलाकडे जातो. त्याचा रथ तोडून टाकतो. ते पाहून दुःशासनाचा मुलगा त्याची गदा घेतो आणि अभिमन्यूवर जातो. त्यांच्यात द्वंद्व सुरू होतं. ते असं होतं की जसं प्राचीन काळी महादेव आणि असुर गंधक यांच्यात लढत होती. त्यांच्या गदांचे गोळे एकमेकांवर आदळत होते. त्याचा मोठा आवाज येत होता. ते दोघेही लढता लढता खाली पडतात. त्यातून दुःशासनाचा मुलगा प्रथम उठतो. अभिमन्यू कदाचित थकला असावा. उशिरा उठत असताना दुःशासनाचा मुलगा त्या अभिमन्यूच्या उघड्या माथ्यावर गदेचा जोरदार वार करतो. त्या आघाताने अभिमन्यू पुन्हा खाली कोसळतो. सुभद्रापुत्र बेशुद्ध होतो. त्या बेशुद्ध अवस्थेत असताना ते 6 जुने जाणते योद्धे त्या तरुण वीरावर अनेक वार करून त्याला ठार मारतात. जेव्हा तो प्रतिकार करू शकत नव्हता. हे मारणं युद्धनीतीच्या विरुद्धच होतं. अभिमन्यू यमाकडे गेला होता.
आणि द्रोण एक व्रतस्थ ब्राह्मण असूनही हे कृत्य करण्यास परवानगी देतात हे सर्वात जास्त आक्षेपार्ह होतो. अहो गुरुश्रेष्ठा, संजय सांगतोय, ते भित्रे योद्धे अभिमन्यूच्या मृत शरीराकडे आश्चर्य करत आणि एकमेकांकडे पाहत उभे होते. त्यांचा एक बलाढ्य शत्रू अखेरीस कपटाने मारला गेला होता. ते धर्मयुद्ध नव्हतंच. आता त्याच्या भोवती तुमचे सगळे योद्धे जमा झाले होते. सगळीकडे शांतता पसरलेली होती, जसं एक पर्व संपलं होतं. ते असं होतं जसं भडाग्नी सगळं जळून झाल्यावर स्वतः सावकाशपणे विझत असतो, तसंच ते वाटत होतं. सूर्य पश्चिमेकडे क्षितिजावर पोचला होता. अभिमन्यू शांतपणे जमिनीवर कायमची निद्रा घेत पडला होता. त्या दिवसाचं युद्ध संपलं होतं. तशी वाद्य वाजू लागली होती. योद्धे सावकाशपणे आपापल्या ठिकाणी जाऊ लागतात. पांडवांचे आता अभिमन्यूच्या कल्लेवराभोवती जमू लागतात. त्यात सगळेच होते. युधिष्ठिर, भीम, नकुल, सहदेव त्यांच्या अभिमन्यूकडे शांतपणे पाहत असतात. अभिमन्यूच्या चेहऱ्यावर एक मंद स्मित होतं. तो जिंकला होता, त्याचंच ते प्रतीक होतं. अभिमन्यूच्या नावाचा जय जयकार करत होते. आकाशातील प्रेक्षक हळहळ व्यक्त करत होते. त्याचा मृत्यू ही भविष्यातील कौरवांच्या सत्यनाशाची नांदी होती हे सुज्ञ समजत होते. एकही कौरव आता जीवानिशी सुटणार नाही हे सगळे जाणकार समजून चुकतात. अशा रीतीने अधर्माने त्याचा वध झाला होता हे त्याचं कारण होतं. तो युद्धातला मृत्यू नव्हता, तर तो एक खून होता. म्हणून तो गुन्हा झाला होता आणि त्या द्रोण एक ब्राह्मणही सामील होते. त्याकरता कौरवांना अर्जुन शासन करणार होतं हे निश्चितच होतं. त्या रणभूमीवर अभिमन्यूंनी मारलेले असंख्य योद्धे मरून पडले होते. आता त्यात तोही एक होता. नियतीचा खेळच अजब असतो. त्याशिवाय कित्येक मौल्यवान चिजा तिथे विखुरलेल्या दिसत होत्या. अंधार झपाट्याने सगळं त्याच्या कक्षात होत होता. माणसांप्रमाणे हत्ती, घोडे असे सगळे त्यांच्या शस्त्रांनिशी तिथे पडलेले होतं. आता पांडव तिथे पोचले होते. ते त्यांच्या शूरवीराला नमस्कार करत होते. त्यांच्या दुःखाला तर पारावारच नव्हता. इतक्या लहानपणी त्यांनी केलेलं शौर्याचं प्रदर्शन अप्रतिमच होतं. युधिष्ठिर तिथे येतो. तो त्याच्या योद्ध्यांना म्हणतो, हा आपला सीताराम माघार न घेता लढत राहिला, हा आपल्याला एक आदर्श आहे. त्याच्या शौर्याची आठवण ठेवून आपण सगळे पुढील युद्ध करणार आहोत. न घाबरता लढत राहू आणि आपल्या शत्रूचा पराभव करू. त्यांनी आज 10,000 योद्धे एका हाताने मारून भीष्मांचा पराक्रमही ओलांडलेला आहे, त्याचा अभिमान बाळगा. तो एका खऱ्या क्षत्रियाचा मृत्यू घेऊन गेलेला आहे. त्यामुळे त्याचा अभिमान बाळगून त्याला अभिवादन करूयात. तो आता अगदी उच्च ठिकाणी गेलेला आहे, जिथे जाण्याचं स्वप्न आपण सगळेच क्षत्रिय पाहत असतो. म्हणून तो जिंकलेला आहे. इथेच आपण 47वा भाग आपला संपवणार आहोत. भाग 48. संजय पुढे सांगतो की आमच्या मोठ्या शत्रूचा नाश करून कौरवांचे श्रेष्ठी त्यांच्या तळावर पोचतात. ते सगळे त्यांच्याच रक्ताने माखलेले होते. पांडव त्यांच्याकडे एकटक पाहत होते. तेच युद्ध निराळच होतं. मरता मरता आम्ही वाचलो होतो. रात्रीचे प्राणी त्या रणांगणात फिरू लागले होते. त्या रणांगणात शांतता पसरलेली होती. असंख्य हत्ती, घोडे, माणसं तिथे मरून पडलेली होती. त्यांची हत्यारंसुद्धा तिथेच विखुरलेली होती. मेलेल्या माणसांचे, हत्तींचे आणि घोड्यांचे विविध दागिने तिथे पडलेले होते. दिवसा चमकणारे ते दागिने आता अंधारात नीटपणे दिसतसुद्धा नव्हते. त्या अंधारात मेलेल्या माणसांचे आणि इतर प्राण्यांचे उघडे डोळेच जास्त घाबरवत होते. ऐशारामात राहणारे ते राजे आता त्या धुळीत पडलेले होते, अगदी वेडे वाकडे. त्यांना कुत्री, कोल्हे, लांडगे ओरबडत होते. ते दृश्य पाहताना अंगावर शहारे येत होते. ज्यांच्या दिम्मतीला असे अनेक सेवक असतात, ते तिथे मातीत रक्ताच्या चिखलात पडलेले होते. गिधाडं अधूनमधून त्या प्रेतांवर बसूनच त्यांना खात होती. काही क्षत्रिय कुळांच्या रिवाजानुसार ते भूषणावह समजलं जात होतं. त्यांचे युद्धात मृत्यू झालेले आहेत.
गिधाडाने खाणं त्याला ते स्वर्गात जाण्यासारखे मानत होते. त्याशिवाय नरमांस भक्षक राक्षस आणि पिशाच तिथे फिरू लागली होती. राक्षस मोठ्यांदा हसत ती मेलेली प्रेतं खेचून कुठेतरी नेत होती. रक्तमासाच्या चिखलाचा तिथे तलाव बनला होता. त्यात हत्ती घोडे खडकासारखे वाटत होते. तो चिखल सावकाशपणे जवळच्या नदीकडे सरकत होता. कालांतराने ते सगळेच त्या नदीत उतरणार होते आणि कुठेतरी वाहून जाणार होते. ठिकठिकाणी अग्निबाणांमुळे रणांगणात आगी लागलेल्या होत्या. त्यात रथ आणि इतर गोष्टीही जळत होत्या. त्यांच्या उंच उठणाऱ्या ज्वाळा सगळीकडे दिसत होत्या. त्यामध्ये मेलेल्या प्राण्यांचे आणि माणसांचे करपणारे मांस, त्यांची दुर्गंधी पसरलेली होती. जे मेले नव्हते ते योद्धे ते पाहत होते आणि त्यातच महायोद्धा अभिमन्यू आता विसावला होता. त्याचे मौल्यवान दागिने तुटून पडलेले होते. इथेच आपला 48वा भाग आपण संपवणार आहोत. भाग 49वा. संजय पुढे सांगत असतो की अभिमन्यूच्या वधानंतर सगळे पांडव युधिष्ठिराभोवती जमा होऊन बसलेले असतात. ते त्याच्या मृत्यूने फारच व्यथित झालेले असतात. अभिमन्यूच्या आठवणीत ते गुंतलेले असतात. युधिष्ठिर म्हणतो, त्याला मी पाठवलं ते चक्रव्यूह तोडण्यासाठी, म्हणून मीच त्याच्या वधाला जबाबदार आहे, असं तो बोलून सगळा दोष स्वतःवर घेत असतो. त्याने मी दिलेलं कार्य उत्तमरित्या पार पाडलं, परंतु त्यात तो गेला ह्याचं दुःख मला जास्त होत आहे, असं तो म्हणत असतो. एका क्षत्रियाला जरी असा मृत्यू भूषणावह असला तरी तो त्यासाठी खूपच लहान होता. त्यांनी जीवन भोगलेलं सुद्धा नव्हतं. त्याचं मला फार वाईट वाटतं आहे. त्याचा मृत्यू एका परीने माझ्यामुळे झालेला आहे. त्यामुळे मला समजत नाही की मी त्याच्या पित्याला कसं तोंड दाखवू. अर्जुनाचा तो अतिशय प्रिय असा पुत्र होता. त्याच्याबद्दल त्याला कितीतरी मोठ्या अपेक्षा असतील. त्याचा माझ्यामुळे चुराडा झालेला आहे. तरी ते आपल्याला त्या दोघांना सांगावेच लागणार आहे. कृष्णाचा सुद्धा तो लाडका होता. मी इतका लोभी झालो होतो का रे? मी त्याला तो इतका लहान अननुभवी आहे हे माहीत असताना हे काम मी का दिलं? हे त्याचं खाण्यापिण्याचं आयुष्य तेव्हा मी त्याला एखाद्या अनुभवी योद्ध्याचं कार्य का सांगितलं? तो मला नाही म्हणू शकला असता, परंतु तो तसं न बोलता एका पायावर ते कार्य करण्यासाठी तयार झाला. आज आपण सगळे अभिमन्यूप्रमाणेच मातीतच झोपलं पाहिजे, जसा तो तिथे झोपलेला आहे. धनंजय दुःख आणि क्रोध या मिश्र भावात त्याच्या ज्येष्ठ भावाकडे पाहत असतो. धनंजय, ज्याने देवांना आणि असुरांना हरवलं, त्याच्या मुलाला आपण त्या चक्रव्यूहात संरक्षण देण्यास कमी पडलो हे मान्यच केलं पाहिजे. कौरवांच्या गोटात भीतीचं वातावरण पसरलं होतं, कारण जेव्हा धनंजयाला आणि कृष्णाला अभिमन्यूच्या मृत्यूची आणि तो कसा झाला ते समजेल, तेव्हा काय होईल त्याच्या विचाराने सगळेच लोक चिंता करत होते. कौरवांचा संहार आता निश्चितच होणार हेही सगळे समजतात. ते आठवतात तो पराक्रमी युवक ना सत्ता ना सुख ना विजय अशा अवस्थेत जग सोडून गेला आहे. त्याचे त्यांना सुद्धा वाईट वाटतं आहे. असे सगळे कौरवसुद्धा बोलून त्यांचं दुःख व्यक्त करत असतात. इथेच आपण 49वा भाग आपला संपवणार आहोत. भाग 50वा. संजय पुढे सांगतो की युधिष्ठिर अभिमन्यूच्या मृत्यूने विरह करत असतानाच तिथे व्यासमुनी येतात. त्यांचं नेहमीप्रमाणे स्वागत केलं जातं. ते त्यांना दिलेल्या आसनावर विराजमान होतात. त्यानंतर राजा युधिष्ठिर त्यांना नम्रपणे विचारतो, युद्धात अनेक समर्थ योद्धे आणि त्याप्रमाणे माझा पुतण्या मृत्यू पावलेले आहेत. त्याचा मृत्यू काही दुष्ट हे उद्देश मनात ठेवून युद्ध करणाऱ्या लोकांच्या कारवाईंमुळे झालेला आहे. माझा पुतण्या आणि अर्जुनाचा मुलगा वयाने लहान होता. जीवन त्यांनी अनुभवलेलं देखील नव्हतं. त्याच्या जीवनाबद्दलच्या कल्पना अपरिपक्व होत्या. तो मी आज्ञा दिली म्हणून त्याच्या विरुद्ध असलेल्या जबरदस्त योद्ध्यांशी प्राणपणाने लढलाय. तो त्या चक्रव्यूहात शिरला, परंतु आम्हाला त्यात जाणं जयद्रथाच्या दक्षतेमुळे शक्य झालं नाही. तो वेगाने खूप आत गेला आणि एकटाच त्यांच्याशी लढत राहिला होता. त्यामुळे आम्ही त्याला संरक्षण देऊ शकत नव्हतो. आपण जाणता की युद्धशास्त्राच्या नियमानुसार एकाबरोबर एकच लढण्याचे नियम असताना ते अनेक एकत्र येऊन
अभिमन्यूशी एकट्याशी लढत होते. ते धर्मयुद्ध होतच नव्हतं. तरी ते झालं आणि त्यात तो मारला गेला. म्हणजे त्याचा त्या अधर्मयुद्धात खूनच झालेला होता. त्या गोष्टींचं आम्हा सगळ्यांनाच फार वाईट वाटत आहे. मला तर माझे अश्रूही आवरत नाही आहेत, कारण मी समजतो की त्या मुलाच्या खुनाला मी जबाबदार आहे. त्याची खंत मला होत आहे. माझ्या मनाची शांतीच हरपलेली आहे. आता संजय पुढे सांगतोय. ते ऐकून व्यासमुनी त्याला म्हणतात, अरे युधिष्ठिरा, तू सुज्ञ आहेस. तुझा विविध ज्ञानशाखांचा अभ्याससुद्धा आहे. असा माणूस अशा प्रकारच्या प्रसंगामुळे हतबल होत नाही. तरीही तू झाला आहेस याचंच मला नवल वाटतंय. त्या योद्ध्याने त्याच्या कर्माने अनेक इतरांना मृत्यूच्या दाढेत ढकललेलं आहे. तो तुम्ही सांगता की लहान आहे, परंतु त्याचं कृत्य मोठ्या माणसांसारखंच समजलं पाहिजे. मृत्यूचा न्याय सगळ्यांना सारखाच लागू होतो. तो देव असू देत, दानव असू देत किंवा मानव असू देत किंवा गंधर्व, यक्ष कुणीही असू देत, त्याला अपवाद नसतोच. अरे युधिष्ठिरा, तो बलवान राजे मेल्यानंतर जे मातीत पडलेले होते त्यांची शुद्ध हरवलेली होती. त्यातील कित्येक हत्तींचे बळ असलेले होते, तर काही वाऱ्यासारखे शक्तिमानही असतील. ते सगळे युद्धात मारले गेलेले होते. मला नाही वाटत कोणी एका अशाने युद्धात अशा प्रकारे मारू शकेल. परंतु तेच दररोज सगळेच युद्ध करण्यास येत होते एकाच उद्देशाने की ते त्यांच्या शत्रूला ठार मारणार. तरीही असं होतं की ते मारले जातात. त्यांचा शत्रू त्यांना मारतो. त्यांच्यापेक्षा त्यांच्या शत्रूंचा जोर जास्त होता, म्हणून तसं होत असेल. अशा रीतीने मृत्यू येतो म्हणजे नेमकं काय होतं, कसं होतं आणि का होतं? मृत्यूमुळे प्राणी कायमचा का नाहीसा होतो? पुढे त्याचं काय होतं? संजय सांगतोय. व्यास पुढे सांगतायत, मी तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरं असलेली एक प्राचीन कथा सांगतो, जी नारदांनी मला सांगितली होती. ती राजा अकंपनाची होती. राजा अकंपन फार प्राचीन काळी राज्य करत होता. त्याच्या मुलाचा मृत्यू असाच एका युद्धात झाला होता. त्यामुळे तो अतिशय दुःखी झालेला होता. तेव्हा नारदाने त्याला जे सांगितलं तेच आत्ता मी तुला सांगणार आहे. त्या कथेमुळे तुला मृत्यूचं कारण काय ते समजेल आणि ते समजलं की तुझी ह्या दुःखातून सुटका होईल. आता ऐक मी काय सांगतोय ते. ही कथा ऐकण्यामुळे माणसाचं आयुष्य वाढतं, दुःख नाश होतं, तुझं आरोग्य सुधारेल, तुझे शत्रू नष्ट होतील. ही कथा फार शुभ आहे. ही कथा वेदांचा अभ्यास करण्याप्रमाणेच आहे हे लक्षात घे. प्रत्येक राजाने ही कथा दररोज सकाळी ऐकावी अशीच आहे. ती ऐकल्यामुळे तुझं दुःख हलकं होईल. ऐक. त्या अतिप्राचीन काळी एक राजा होता. त्याचं नाव होतं अकंपन. एकदा युद्धात त्याचे शत्रू त्याला घेरतात. त्याला जवळजवळ पराभूतच करतात असं झालेलं होतं. त्याचा एक मुलगा होता आणि त्याचं नाव होतं हरी. तो नारायणासारखाच तुल्यबळ होता. दिसायला खूप सुंदर होता. त्याला सगळी शस्त्रविद्या माहिती होती. तो इंद्रासारखा पराक्रमी होता. अनेक शत्रूंनी वेढलेला असतानाही तो त्याच्या बाणाने त्या शत्रूंचा पाडाव करत होता. त्या युद्धात तो मोठा पराक्रम करतो, परंतु अखेरीस तो शत्रूच्या कारवायांमुळे कामी येतो. त्याच्या मृत्यूनंतर अकंपन क्रियाकर्म, विधी, श्राद्ध वगैरे उरकतो. त्यानंतर स्वतःला शुद्ध करतो. तरीही त्याचं पुत्रविरहाचं दुःख काही कमी होत नाही. त्याच्या त्या न संपणाऱ्या दुःखाची माहिती नारद ऋषी समजतात आणि ते त्याला भेटायला येतात. नारदांना पाहून तो त्याचं दुःख काय आहे ते त्याला सांगतो. त्याचा पराभव आणि मुलाचा मृत्यू कसा झाला ते तो त्या ऋषीला सांगतो. तो म्हणतो की त्याचा हरी दुसरा इंद्र किंवा विष्णूच होता. ते त्यास अनेकांनी मिळून मारलाय. असं का झालं ते मला सांगा. आणि म्हणून तो शेवटी नारदांना विचारतो की हा मृत्यू कोण आहे, जो सगळ्यांना शेवटी हरवत असतो? त्याची शक्ती कोणती आहे? आपण ज्ञानी आहात म्हणून मी आपल्याला विचारतोय. त्यावर नारद सांगायला लागतात, या कथेच्या वाचनाने माणसाचं पुत्रवियोगाचं दुःख नाहीसं होतं. नारद पुढे सांगतात, अरे बलवान राजा, मी तुला तो इतिहास सांगतो जो फार जुना आहे. जसा मला समजला तसाच मी तुला सांगणार आहे. ब्रह्मदेव हे विश्व उत्पन्न करतात. त्यात विविध जीव ते उत्पन्न करतात.
ते पाहतात की उत्पन्न केलेले जीव नष्ट होत नाहीत, म्हणून ते त्या जीवांचा नाश कसा होईल त्याचा विचार करू लागतात. ब्रह्माला ते समजत नाही, म्हणून त्यांना राग येतो. त्यातून अग्नी उत्पन्न होतो. आकाशातून अग्नी पृथ्वीवर पडतो आणि सगळं भस्म करू लागतो. त्यामुळे स्वर्ग, आकाश आणि पृथ्वी सगळेच त्या आगीच्या भक्षस्थानी जातं. त्यात सगळे चराचर भस्म होतात. ब्रह्माने त्याच्या क्रोधाने सगळ्या जीवांना घाबरवून सोडलं होतं. ते झाल्यानंतर स्थाणू, ज्याला शिव किंवा महादेव असं सुद्धा म्हणतात, जो जटाधारी असतो आणि सगळीकडे भटकत असतो, तो ब्रह्माला भेटतो. स्थाणू ब्रह्माच्या पाया पडतो, कारण त्याला सगळ्या जीवांचं भलं करायचं होतं. ती वैराग्याची देवता होती. ब्रह्माला म्हणते, तुझी कोणती इच्छा मी पूर्ण करावी असं वाटतंय ते मला सांग. तुझ्या सगळ्या कामना पूर्ण झाल्या पाहिजेत. असं होईल जे सगळ्यांच्या हिताचं असेल. मला सांग, तुझी काय इच्छा आहे? अभिमन्यू वध पर्व भाग 50 इथे आपण संपवणार आहोत. त्याचप्रमाणे द्रोणपर्व भाग 1 आणि खंड 26 इथे आपण संपवणार आहोत.